मुंबई बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे नेत्यांची अंतिम बैठक पार पडली। या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिवसेना नेते अनिल परब, आमदार आणि सचिव वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण उपस्थित होते। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक पार पडली। या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण न दिल्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काही झालं तरी भाजपसोबत लढणार नाही, राष्ट्रवादी सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं। या निमित्ताने राष्ट्रवादीनं ठाण्यातील मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटायला सुरुवात केली आहे। निवडणूक जाहीर होताच कल्याण डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेग आलाय। आमदार वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते राजू पाटील यांची भेट घेतली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून आगामी निवडणुकीत एकत्रित लढण्याच्या हालचालींना वेग आलाय। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंशी युती करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंबईतील स्थानिक नेते अनुकूल असल्याचं कळतंय। मुंबईत एकत्र लढण्याबाबत 2 वेळा चर्चा झाली असून जागा वाटपाची अंतिम चर्चा लवकरच होणार असल्याचं समजतंय। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। या निवडणुकांसाठी राज ठाकरे आता स्वतः मुंबई पिंजून काढणार आहेत। 20 आणि 21 डिसेंबरला राज ठाकरेंचे मुंबईत महत्त्वपूर्ण दौरे पार पडणार आहेत। 20 तारखेला पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईत राज ठाकरे दौरा करतील, तर 21 तारखेला पश्चिम उपनगरातील 8 विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे दौरा करतील। कल्याण डोंबिवलीत मनसेला एकाच दिवशी 2 मोठे राजकीय धक्के बसलेत। कल्याण महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तर त्यांचे पती मनसे नेते कौस्तुभ देसाई यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली। यानंतर डोंबिवलीतील माजी महिला शहराध्यक्षा मंदा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर रामचंद्र दळवी यांना प्रभारी अध्यक्षपद देण्यात आलंय। या निवडणुकीत जिल्हाध्यक्षानेच पक्षप्रवेश केल्यानं नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे। भ्रष्टाचार आणि गुंडगिरीमुळे एकाच पक्षाच्या 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी टीका संजय राऊतांनी केली। माणिकराव कोकाटेंची हिट विकेट होती, त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली, मात्र तरीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका राऊतांनी केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांचं 10,000 कोटींचं बजेट असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला। या निवडणुकीत शिंदे प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी देणार आहेत। नगरसेवक फोडण्यासाठी 5 कोटी दिले, आता निवडणूक लढण्यासाठी 10 कोटी देणार असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे। संजय राऊतांवर कवितांमधून टीका करणारे भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना राऊतांनी उत्तर दिलं। आशिष शेलारांनी कवितांचा अभ्यास करावा, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार द्यावा, असा टोला राऊतांनी लगावलाय। शेलारांना पुरस्कार द्यावा यासाठी शिफारस करणार असल्याचंही राऊत यांनी यावेळी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला। अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात प्रवेश मिळेल असं वाटत नाही, असं राऊत म्हणाले। मराठी माणूस पैशात विकला जाणार नाही, मुंबईचा महापौर हा असल मराठी माणूसच होईल, असा दावा राऊतांनी केला। दरम्यान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर टीका केली आहे। महापौर कोण होणार याचं उत्तर राऊतांना देता आलं नाही, त्यामुळे ते अस्वस्थ झाल्याचं बन म्हणाले। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरून सरकारवर निशाणा साधला। हे सरकार द्वेषानं राजकारण करतंय, कायद्यानं नाही, अशी टीका पटोलेंनी केली। तर धनंजय मुंडे यांच्याबाबत पटोलेंना प्रश्न विचारला असता या सरकारमध्ये 70% दागी मंत्री असल्याचं पटोलेंनी म्हटलं। प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला। यावर प्रज्ञा सातव यांच्यावर काँग्रेसनं अन्याय केला असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। 31 प्रभागांसाठी 1583 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। यावेळी प्रथमच प्रभाग कार्यालय स्तरावर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसमध्ये इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय।
मुंबईभरातून एकूण 950 जणांनी पक्षाकडे आपले अर्ज सादर केले असून या इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. येत्या 2 दिवसात सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करण्याचा पक्षाचा मानस आहे. भिवंडीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. माजी आमदार रशीद ताहिर मोमीन यांनी भिवंडीत एकला चलोरेचा नारा दिलाय. तर निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा विश्वासही मोमीन यांनी व्यक्त केला. मुंबई शहर भागात उद्धव सेनेचं वर्चस्व कायम असल्याचं दिसून येत आहे. तर शिंदे सेनेला त्यांच्या अस्तित्वासाठी मोठी लढाई लढावी लागणार आहे. मुंबई शहरातील मराठी प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंसोबत 22 माजी नगरसेवक आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ 6 नगरसेवक गेले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची बैठक झाली. महायुतीच्या मुंबईतील जागा वाटपामध्ये जिंकून येण्याच्या फॉर्म्युल्यावर भर देण्यात आला. विद्यमान जागा कुणाची यापेक्षा 150हून अधिक जागांवर कोण निवडून येऊ शकतो यावर जागा वाटपात चर्चा झाल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं. मुंबई महापालिका निवडणुकीकरिता मुंबई काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. पुढील 2 ते 3 दिवसात काँग्रेसची अंतिम यादी जाहीर होणार आहे. मुलाखत घेण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली आहे. स्पेशल पार्टनर नेचर केअर फर्टिलायझर्सचं पृथ्वी रिच पॉलिफॉस्फेट.